आपल्या सरकारी दवाखान्यांची परिस्थिती अशी काय माहिती आहे का? तर एम्समध्ये MBBS करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर सरकार 1,70,00,000 रुपये खर्च करतं आणि जवळपास तितकेच इतर मेडिकल कॉलेजेसमध्ये जे विद्यार्थी MBBS करतात त्यांच्यावर सुद्धा तेवढेच पैसे सरकार खर्च करतं. आणि असंच 2018मध्ये 33,472 डॉक्टरांनी सरकारी पैशातून म्हणजे टॅक्सच्या पैशातून शिक्षण घेतले. आता सरकार त्यांच्यावर एवढे पैसे का खर्च करतं? तर सरकारला वाटते की हे लोक डॉक्टर होऊन देशातील सर्वसामान्यांचा उपचार करतील. पण हे डॉक्टर्स करतात का हे जाणून घेण्यासाठी सरकारने एक सर्वे केला होता. त्यात एम्समधील 42 बॅचेसमधून 2129 डॉक्टर पासआउट झाले होते. त्यातले तब्बल 53% डॉक्टर हे परदेशात निघून गेले होते आणि बाकीच्या उरलेल्यांनी काहींनी कॉर्पोरेट हॉस्पिटल जॉईन केले, तिथं नोकरी सुरू केली व राहिलेल्यांनी स्वतःचं क्लिनिक टाकलं. पण एकाही डॉक्टरने सरकारी हॉस्पिटलमध्ये जॉब केला नाही. आता हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने एक नियम बनवला की जो विद्यार्थी सरकारी पैशावर टॅक्सच्या पैशावर शिक्षण घेऊन डॉक्टर बनेल त्याने किमान सुरुवातीचे 4 वर्ष तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये जॉब केला पाहिजे. पण हा नियमसुद्धा फक्त कागदावर राहिला आहे, कारण तुम्ही पाहिलं असेल की अनेक डॉक्टर्स हे सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात पण ड्युटी मात्र ते एखाद्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये बजावतात. त्यामुळे सरकारी दवाखान्यामध्ये तब्बल 45% डॉक्टरांच्या जागा या रिक्तच आहेत. म्हणून सर्वसामान्यांना पर्याय नसल्यामुळे त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी जावं लागतं. आणि एखादं कुटुंब जे की मिडल क्लासमध्ये असतं ते जर खाजगी हॉस्पिटलमध्ये एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी गेलं तर ते मिडल क्लासमधून डायरेक्ट गरिबी रेषेच्या खाली जातं. कारण आज हॉस्पिटल, लॅब, मेडिकल किंवा औषध कंपन्या हे सर्व मिळून सर्वसामान्यांना लुटत आहेत आणि यावर सरकारचा सुद्धा कंट्रोल राहिलेला नाही आहे. म्हणून हे खाजगी हॉस्पिटल तुमच्यासोबत कशा भयानक पद्धतीने स्कॅम करतात याची डिटेल माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. तो तुम्ही इकडे खाली क्लिक करून पाहू शकता किंवा लिंक प्रोफाईलमध्ये सुद्धा आहे, त्यावर क्लिक करून नक्की पहा. धन्यवाद.